भडसावळे, वाचलीत नोटीस? हो, वाचली ना. अहो, नुसती वाचली म्हणून काय म्हणताय? तुम्हाला यावर काही बोलायचं नाही का? आता काय बोलायचं बागवे? आपण नोकर माणसं, मालकांचा अत्याचार सहन करण्याचा असता पगार घेतो ना आपण. भडसावळे, VRS म्हणजे आपल्याला वयाच्या आधीच म्हातारपणाचा शिक्का देऊन हे लोक घरी बसवणार? सगळीकडे हेच चाललंय बागवे. अहो, इतकी वर्ष मासाहेब आणि गोवर्धन साहेब होते म्हणून आपलं नीट चाललंय. पण आता प्रकृती कारणाने मासाहेब ऑफिसला येत नाहीत आणि गोवर्धन साहेब तर बघू, होईल ते बघूच. वा विशाल वा, आलेख छापून आल्यानंतर सगळीकडे गजब होईल. तो होईलच खरा. पण काय विनायक साहेब, हे छापून आल्यानंतर अरुण गडकरी सारखा माणूस शांत बसणार नाही, हे तितकंच खरं. हां, हे मी याकरता सांगतोय की पुढे होणाऱ्या परिणामांना मी झेलायला तयार आहे. विशाल, आमच्यावर विश्वास ठेव. हे परिणाम झेलण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही मागे हटणार नाही. आणि विशाल साहेब, आजपर्यंत मरणाची थोडीशी का होईना पण भीती होती बघा. पण त्या गाडीनं त्या दिवशी आपल्याला उडवलं आणि सगळी भीती पळून गेली. मरण अगदी आपण जवळून बघितलंय. हा, त्यामुळे आपण घाबरत नाही मरणाला. पण एक सांगतो, इतकं बी वाईट नसतं होते मरण. पाहिलंच विशाल, असे खंदे साथीदार आहेत आमच्या बरोबर. चला तर मग मी निघू. ओके ओके. हाती घेतलेलं काम अगोदर 2-4 दिवसात मार्गी लावतो, नंतर बोलू. ऑल द बेस्ट. थँक्यू. आग आहे आग. या भ्रष्टाचारानं जाळण्यासाठी अशीच उरात आग बाळगणाऱ्या तरुणांची गरज आहे देशाला. विजय, अरे असं प्रत्येक वेळी घाबरून कसं चालेल? सागर, हे सगळं तिथे आरामात बसून बोलणं सोपं आहे, पण ज्या प्रकारे ACP माझ्या मागे लागलाय ना, तो जर तुझ्या मागे लागला तर तुला कळलं असतं. हां ठीक आहे, आपल्याला एक काम करायला पाहिजे विजय. आधीचे सगळे पुरावे नष्ट केले पाहिजे. अरे यार, काय करायचं? म्हणजे तुझी ती गाडी, काय झालं तिचं? तिचा रंग बदललास का? देतोय बोलला तो. मग सांग ना लवकर, सांग ना त्याला लवकर बदलायला. अरे हो, देतोय तो. चल एनिवेज, मी तिकडे येतोय ऑफिसला, मग बोलू. थँक्यू. तू आज इतक्या दिवसांनी कॉलेजला आली आहेस, तुला कॉलेजमध्ये काय काय झालं माहितीये का? तुला कसं माहिती असेल? आज आली आहे ना. हे तू गप्पा बस ना जरा, मी तुझ्याशी बोलतोय का? अरे तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे, तू बोल, मी ऐक. हां ऐक. नाही मी सांगते. महत्वाची गोष्ट म्हणजे आपली पावसाळ्यातली पिकनिक झाली. हो, आणि ती पण सॉलिड झाली. मी दुसऱ्या दिवशी सगळे क्लासमध्ये आले आणि क्लासमध्ये फक्त शिंकण्याचा आवाज होता. आणि त्या नंदिनी मॅडम यांनी लेक्चरला सुरुवात केली. हो, पण त्यांना बोलताच येत नव्हतं, त्यांचा आवाज बसला होता, त्या नुसत्याच हातवारे करत होत्या. खूप मजा आली असेल ना? मस्त सॉलिड मजा केली. हो, पण तुला खूप मिस केलं. आय नो. मी नसताना अजून कुठल्या कॉम्पिटिशन्स झाल्या? हो, एकांकिका. काय झालं? याच को झालं ते सांग. हाय गाईस. अरे हाय हाय. हाय राकेश.
हाय तृप्ती, कशी आहेस? तू घरीच चाललीस का? अरे काय नाही ग, ज्योती म्हणत होती की बरेच दिवसात तुम्ही दोघी भेटला नाही आहात, सो मी म्हटलं तुला वेळ असेल तर. अरे जायचं नाहीये कुठे, पण तृप्ती तू थांब, मी जाते. बाय बाय राकेश. पण खरं तर आपल्या कंपनीचा लॉस होतोय म्हटल्यावर दिवाकर दादा आणि मेघना वहिनींनी विनीला नको का समजावून सांगायला? असं झालं असतं तर काय पाहिजे होतं निर्मला? आई वडिलांनी मुलांचे लाड जरूर करावे, पण मुलं जर फाजील हट्ट करायला लागली तर त्यांना समज देणं हेही काम आई वडिलांचंच आहे. तू ऑफिसमध्ये फोन लाव. मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण मला असं वाटतं की तुम्ही परत एकदा विचार करावा. निर्मला, जे अयोग्य आहे त्याचा कधीही स्वीकार करायचा नसतो. पण तुला काय म्हणायचं आहे ते कळलंय आम्हाला. याच्यामुळे मेघना आणि दिवाकर दुखावले जातील एवढंच ना. पण आता सागरनी जो विरोध केलेला आहे तो योग्य आहे आणि कंपनीच्या फायद्यासाठी आहे. मग अशा वेळेला सागरच्या मागे उभं राहणं हे आमचं कर्तव्यच आहे. आम्ही सागरच्याच मागे उभे राहणार. फोन लावून दे. मा हां हॅलो, आम्ही बोलतोय. राकेश, तू खरंच मला ज्योतीला भेटण्यासाठी इथे थांबवलेस की मुक्तासमोर शो ऑफ करण्यासाठी? शो ऑफ? कसला शो ऑफ? तू का वागतोयस असं राकेश? तृप्ती, तू तू काहीतरी मिसअंडरस्टँड करतेस मला. असं काही नाही अगं. काही दिवसांपूर्वी ज्योतिष मला म्हणाली होती की बऱ्याच दिवसात तुम्ही भेटला नाही. राकेश, पण प्लीज तू काही म्हण, तू आज पुन्हा जाणून बुजून मुक्ताला दुखावलंस. ती नीट सरळ बोलायला आली होती तुझ्याकडे आणि तू दुर्लक्ष केलंस तिच्याकडे, आणि शिवाय ज्योतीचं नाव सांगून मला थांबवून घेतलंस. तुम्हा सगळ्यांना काय फक्त माझ्याच चुका दिसतात का? हा, पण तृप्ती, निदान तू तरी असं बोलू नकोस. मुक्ता माझ्याशी कशी वागली, तिच्यामुळे माझ्यावर परिस्थिती कशी उद्भवली हे सगळं माहिती आहे ना तुला, आणि तरी तू असं बोलतेस. पण राकेशची तेव्हा वेगळ्या परिस्थितीत होती. हे बघ, मुक्तानी जाणून बुजून तुला कधीच दुखावलेलं नाहीये, पण आता तू एक्झॅक्टली तेच करतोयस. एक मिनिट, तुला जर का थांबायचं नसेल ना तर थांबू नको. बस फालतू लेक्चर देऊ नको मला. हाय तृप्ती, राकेश आलाय ना? आलाय ना. हा, इकडे गेलाय. काय ग, काय झालं? नाही, काही नाही, खरंच. चल बाय. बाय. या सगळ्यांना मला अशा प्रकारे पळायचं नाहीये यार. अरे तू मला हे आधीपासून सांगत आलाय. अरे मग काय करू? दारूच्या नशेची गोष्ट माझ्या हातून चुकून घडली ती का मी आयुष्यभर भोगत राहू का?
अरे मग आता काय करायचं ते सांग ना. हे बघ, स्पष्टच बोलतो सागर. मुक्तावर बलात्कार केल्याचा कबुली जबाब तू तिच्या समोर देऊ शकतोस? विजय, माझ्यावर भडकून काही उपयोग नाहीये सागर, आणि जे खरं आहे तेच बोलतोय मी. या गोष्टीचा मला किती पश्चाताप होतोय माहितीये ना तुला. मला माहिती आहे, पण जे झालंय ते पुसून टाकता येत नाही. हे बघ, तो एसीपी यार हात धुवून मागे पडलाय आपल्या. त्याला एक जरी क्लू मिळाला ना तर मेलो आपण. बस बस आता. त्या गाडीचं काय केलंयस? झाली का रेडी? झाली नाही अजून. मग सांग ना त्याला लवकर हवी म्हणून. ठीक आहे, तू जा आता आणि फोन कर. चल. इट्स ग्रेट विशाल. आवडलं तुला? खरं सांगायचं तर आय एम रिअली सरप्राइज्ड. म्हणजे अरुण गडकरींच्या केसमध्ये तू इतका इन्व्हॉल्व्ह होशील मला याची कल्पनाच नव्हती. आणि तू मला सांगितलं नाहीस. एक गोष्ट सांगू गौरी, म्हणजे तुझे वडील आहेत म्हणून म्हणत नाहीये मी. विनायक साहेबांना ज्या वेळेला मी पहिल्यांदा भेटलो ना त्याच वेळेला मला एका गोष्टीची जाण झाली. विलक्षण अशी आग आहे त्या माणसात. अन्यायाविरुद्ध झगडण्याची उर्मी आहे त्यांच्यात. विशाल, बाबा आहेतच तसे. अजूनही कित्येक माणसं असतील त्यांच्यासारखी. असतील ना, पण त्यांच्यात आणि तुझ्या वडिलांमध्ये फरक आहे. कुठल्या तरी तत्सम पार्कामध्ये कुणाचं तरी भाषण ऐकून तेवढ्या वेळेपुरता जोश निर्माण होतो माणसाच्या मनात. पण एकदा रात्रीची झोप झाली आणि सकाळी दूधवाला म्हणत आला की साहेब 4 महिन्यापासून दुधाचे पैसे बाकी आहेत, की मग पोटाची वणवण चालू, आणि मग कसला जोश आणि कसला देशप्रेम. पण तुझे बाबा यातले नाही आहेत, म्हणूनच ते वेगळे आहेत. यांच्यासारख्या माणसाच्या मागे समाज डोळे झाकून जरी उभा राहिला ना तरी चालेल, पण तसं कधीच होणार नाही. कारण आपल्याला लुटणारेच कोट्याधीश पुढे होतात हे माहीत असते या समाजाला, पण तरीही समाज त्यांच्याच मागे जातो. विशाल, त्रास होतो गौरी. या स्वयंघोषित महाराजांना पाहिलं ना की त्रास होतो. ते सगळं जाऊ दे. उद्याच्या एडिशनची तयारी करायची. एक गंमत सांगू गौरी? काय? उद्याच्या पेपरात लिहायला आपल्याला भरपूर स्कोप आहे. म्हणजे? कारण आपल्याकडे एकही ऍड नाहीये. चला चल. या भडसावळे या. बसा. थँक्यू सर. काय आपल्या कामाचा प्रोग्रेस कुठपर्यंत? त्याचं काय सर? नाही, ते सगळं जाऊ दे. मी तुम्हाला हे सांगायला बोलवलंय की लोकेशन्स आणि इतर बाबींवरती खर्च करताना फारसा विचार करू नका. काम मात्र सणसणीत व्हायला पाहिजे. हा हो, कारण या जाहिरातीमुळेच आमची विनी खऱ्या अर्थाने लॉन्च होणार आहे. पण मॅडम, मी अजून ते काम सुरूच केलेलं नाहीये. भडसावळे, तुम्हाला 10 वेळा सांगितल्याशिवाय तुम्ही एखादं काम करत नाही का हो? इतकं सांगून देखील तुम्हाला हे कळत नाही की कोणाच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायच्या, आमच्या की त्या सागरच्या? नाही दिवाकर, हे जर असंच चालू राहणार असेल तर आपल्याला यावर काहीतरी उपाय काढायलाच हवा. भडसावळे, मॅडम सांगतात ते अगदी बरोबर आहे. हा साहेब, तुम्ही सांगितल्यानंतर मी पुन्हा त्यावर काम करायला सुरुवात केली होती, पण आज स्वतःच मोठ्या मॅडमचा फोन आल्यावर. काय? मानचा फोन आला होता? होय, मोठ्या मॅडमनीच मला फोनवर सांगितलं की रुही बरोबरचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचं नाही म्हणून. काय रे, काय झालं? काय नाही.
तरी नाही ग, खरंच काही नाही. बघ, यू कॅन शेअर थिंग्स विथ मी. तुला एक सांगू, माणसाने ना नेहमी काळाप्रमाणे पुढे जायला हवा आणि पुढे जाताना मागच्या काही गोष्टी विसरायला हव्यात. हे बघ, त्याच गोष्टी उगाळून आपण उगाच स्वतःलाच त्रास करून घेतो. आणि कशाला असं करायचं? प्लीज. तू काय म्हणतेस ते कळतंय मला. चल, कॉफी घेऊया कुठेतरी जाऊन. ओके. हॅलो. नमस्ते गोवर्धन साहेब, मी बागवे बोलतोय. हां बोला बागवे साहेब. तुम्ही गेलात आणि इथे आमची अवस्था अगदी कुत्र्यासारखी झाली हो. म्हणजे काय झालं साहेब? सगळा सावळा गोंधळ चालला इथं. त्यातून मेघना मॅडम आल्यापासून तर काही विचारू नका. आज कळस म्हणजे दिवाकर साहेबांनी VRS ची नोटीस काढली. VRS? होय साहेब, सगळे घाबरले तो. आता तुम्हीच सांगा आम्हाला काय करायला हवं ते. हे बघा बागवे, मला या विषयावर बोलण्याचा काही अधिकार नाही, कारण मी आता कंपनीबरोबर काम करत नाही. साहेब, आता आम्ही कोणाकडे जायचं? हे बघा बागवे, ही नोटीस नक्कीच महासाहेबांच्या परवानगीने काढलेली नाही. गोवर्धन साहेब, पण मी काय सांगतो ते ऐका बागवे. तुम्ही या प्रश्नावर महासाहेबांना भेटा, त्या नक्की तोडगा काढतील. ठीक आहे साहेब, मी तुम्हाला नंतर फोन करेन. आउट. मॅडम, आउट आय सेड. मी वॉचमॅनला बोलवून तुम्हाला धक्के मारून इकडून हाकलून देईन, त्याआधी इथून बाहेर निघून जा. हे बघा, गोवर्धनच्या समर्थकांना या ऑफिसमध्ये जागा नाहीये. एम आय क्लिअर? आउट आय सेड, आउट.